KNH News 24. हंगा पारनेर परिसरात दरोड्या आधीच पोलिसांचा सापळा, 4 सराईत आरोपी जेरबंद, 1 फरार. पारनेर तालुक्यातील हंगा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून 1 आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 50,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की 5 इसम विना नंबरच्या 2 मोटारसायकलवरून सुपा ते पारनेर रोडने दरोड्याच्या उद्देशाने जाणार आहेत. या माहितीच्या आधारे तात्काळ पथक तयार करून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुपा पारनेर रोडवर सापळा रचला असता 2 संशयित मोटारसायकल येताना दिसून आल्या. पोलिसांनी थांबण्याचा इशारा देताच एका मोटारसायकलवरील आरोपी फरार झाला. पाठलाग करूनही तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या 4 आरोपींची नावे सगळ्या उमऱ्या काळे, वय 50, राहणार सुरेगाव, तालुका श्रीगोंदा; मिथुन उमऱ्या काळे, वय 26, सार्थक सगळ्या काळे, वय 23 आणि गणमाळ्या संजय चव्हाण, वय 23, राहणार वाघुंगे, तालुका पारनेर अशी आहेत. फरार आरोपीचे नाव अजय सदाशिव काळे, राहणार वाळुंज पारगाव असे आहे. पंचासमक्ष अंगजडती घेतली असता लोखंडी कटावणी, ॲडजस्टेबल पाना, 2 गलोल व 1 मोटारसायकल असा एकूण 50,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक आरोपींवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. KNH न्यूज 24 साठी यासिन सय्यद, अहिल्यानगर.